हवामानातील सततच्या बदलांचा रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला फटका। पाऊस आणि उष्णता यामुळे आंब्यावर विपरीत परिणाम। रायगड जिल्ह्यात 42,000 हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे। यातून दरवर्षी साधारणपणे 21,000 मेट्रिक टन इतके उत्पादन अपेक्षित असते। पण गेल्या काही दिवसात कोकण किनारपट्टीवर झालेला पाऊस, हवामानातील सतत होणारे बदल, वाढती उष्णता आणि आर्द्रता यामुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम झालाय। त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकावर विपरीत परिणाम दिसून येत असल्याने बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत। गेल्या 8 दिवसात रायगड जिल्ह्यात धुळीचे वादळ आणि वळिवाच्या पावसाने हजेरी लावली। यामुळे आंब्यावर धुळीचे थर बसले। त्यामुळे काढणीनंतर आंबा धुणे आवश्यक आहे, मात्र तो धुतला तर त्याचे बाजारातील मूल्य संपणार। आंब्याचा शेवटचा हंगाम असल्याने आता फवारणी करणे बागायतदारांना परवडणारे नाही। त्यामुळे बागायतदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। किनारपट्टीवरील तालुक्यात हवेतील आर्द्रतेत वाढ झाली आहे। याचाही आंबा पिकाला फटका बसला आहे। बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे हाताशी आलेलं पीक संकटात सापडण्याची चिन्ह आहेत। आता खरं तर आंब्याचा सीझन हा अखेरच्या दिवसांमध्ये येऊन राहिलेला आहे। यावर्षी जो उशिरा मोहर आला आहे त्याचा आंबा आत्ताच सुरू झालेला आहे आणि अगोदरचा आंबा मात्र संपलेला आहे। मध्ये जो काही थोडासा पाऊस आणि धुळीचं जे काही वादळ झालं त्याचा त्रास आंब्यावर झालेला आहे। जो काही आंबा झाडावर होता त्याच्यावर धुळीचे थर बसलेले आहेत, त्याच्यामुळे तो आंबा आता खरं आपल्याला धुणं अपेक्षित आहे। पण आंबा धुतला तर मार्केटमध्ये त्याची किंमत कमी होते आणि आता फवारणी करण्याचा वेळ उरलेला नाही। त्याच्यामुळे असे आंबे आता काढल्यानंतर बुरशीनाशकाच्या द्रावणातून बुडून नंतर ते मार्केटला पाठवणं खरं तर योग्य ठरेल। याच्या पलीकडं फारसं काही आपल्याकडं नाही आहे। आणि आता हा जरी वळवाचा पाऊस झाला असेल तरी मान्सून पावसाची सुद्धा आता चाहूल लागलेली आहे। त्याच्यामुळं लवकरात लवकर आता तयार आंबा काढून घेणं हेच शेतकऱ्यासमोर आता पर्याय उपलब्ध आहे। तर यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी खरं तर मार्केटला खूप भरपूर प्रमाणात आंबा आला। पण आपण जर अलिबाग किंवा रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातून अत्यल्प असा आंबा निघालेला आहे। आणि हे वातावरण किंवा कीटकांचा प्रादुर्भाव जो वाढलेला आहे त्याच्यामुळेच हे झालेलं आहे। मोहर तर भरपूर आला होता, स्पेशली फुलकेडे किंवा थ्रिप्स या रोगामुळं आपला जो शेवटचा मोहर आहे तो पूर्णपणे वाया गेलेला आहे। त्याच्यामुळं तुम्हाला असं जाणवेल की अलिबाग तालुक्यामध्ये हार्डली 15 ते 20% आंबा आहे। अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या घरचे खायलासुद्धा आंबे नाहीत अशी परिस्थिती आहे। माझा वैयक्तिक विचाराल तर मी सुद्धा 55-60% पर्यंतच उत्पन्न माझ्याकडे आहे। आणि हे बदलत्या वातावरणाचे परिणाम आपण भोगत आहोत। आत्ता सद्यस्थितीत अशी वेळ आहे की प्रचंड उकाडा आहे, ह्युमिडिटी खूप वाढलेली आहे। त्याच्यामुळं थोडासा आंबा तयार होण्यापूर्वीच तो पिकून गळतोय किंवा साका होतोय। आता हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसानच आहेत। ह्याचे परिणाम शेतकऱ्यांना सोसावे लागत आहेत एवढं नक्की।